आता कोकोनट ऑइलनी इथे लिपस्टिक क्लीन करून घेतली. लिपस्टिक क्लीन करून झाल्यानंतर क्लिन्झिंग मिल्कनी सगळं फेस क्लीन्स करायचं आहे. आता मी इथे फक्त मॉइश्चरायझर लावलं होतं, तर त्यामुळे असं फार काही मेकअप काढायची गरज नाही आहे. क्लिन्झिंग मिल्कने क्लीन करून झाल्यानंतर आता क्लिन्झिंग मिल्कने तुम्हाला सगळं फेस क्लीन्स करायचं आहे. त्याच्यानंतर पुढची स्टेप आहे तुमची सीटी. आता हे गुड वाइब्सचं टोनर मी घेतलेलं आहे आणि गुड वाइब्सचं टोनर घेतल्यानंतर तुम्हाला हे टोनर स्प्रे करून घ्यायचं आहे. आता टोनर लावल्यानंतर हे पूर्णपणे तुमच्या फेसवरती असं डॅब डॅब करून मुरवायचं आहे. नॅचरली मुरलं तर अतिशय चांगलं. तर हे वॅसलीन घेतलं आणि ते ओठांना लावून घ्यायचं. ओठांना लावून घेतल्यानंतर तुम्हाला मॉइश्चरायझर करायचं आहे फेस. मॉइश्चरायझर सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं. मानेला लावून घ्यायचं. आता तुमचं मॉइश्चरायझर करून झाल्यानंतर इथे मी प्रायमर लावते. तुमचं चेहरा तेलकट असेल, ऑइली असेल तर तुम्हाला मॅट प्रायमर वापरायचं आहे. आणि आता हे प्रिटी ऑल सेटचं हे पॅलेट आहे. आता ह्याच्यातूनच मी हे ब्राऊन कलरचा शेड दिसतोय, हा घेते डार्क ब्राऊन आणि थोडासा असं ब्लॅक त्याच्यामध्ये ॲड करते आहे. मोस्टली जास्तीत जास्त मी ब्राऊन घेते आहे. आणि हे घेतल्यानंतर मी हा टिश्यू पेपर घेते, त्याच्यावरती एक्सेस प्रोडक्ट टाकून घेतलं. आता मला डार्क ब्राऊन असा शेड मिळणार आहे त्याच्यानुसार. आणि आता इथे मी आयब्रो फिलिंग करते. तर तुमच्याकडं आयब्रो फिलर पॅलेट नसेल तर तुम्ही आय शॅडोमधले ब्राऊन, डार्क ब्राऊन किंवा ब्राऊन त्याच्यात थोडासा ब्लॅक मिक्स करून आयब्रो फिलर पावडरमध्ये तयार करू शकता. आता इथला मी स्ट्रोक्स असे देणार आहे. सेम त्याच प्रकारे हे दुसरा आयब्रोज पण मी फिल करून घेते.
आणि इकडे स्पुलीच्या साहाय्याने थोडासा शेप देऊन घ्यायचा आहे. आता हे आयब्रो फिलिंग झाल्यानंतर तुम्हाला आज मी पहिल्यांदा आय मेकअप आणि नंतर मग बाकीचं चेहऱ्यावरचं फाउंडेशन वगैरे कसं लावायचं ते सांगणार आहे. तर सर्वात प्रथम आपण आय मेकअप स्टार्ट करूया. आय मेकअप स्टार्ट करताना तुमचं हे आईजचा जो हा पोर्शन आहे पूर्णपणे तो तुम्हाला कन्सिलिंग करून घ्यायचा आहे एका लाईट कन्सिलरने. आता हे मी क्रीम कन्सिलर घेतलंय. ते पॅलेटवरती इमल्सिफाय करून घ्यायचं छानपैकी. आणि तुम्ही बघू शकता आता मी कसं करते. आता इथे लाईट कन्सिलरने कन्सिलिंग करून घेतल्यानंतर आता मी तुम्हाला सांगते की इथे माझ्याकडे लिक्विड कन्सिलर नाही आहे. तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही लिक्विड कन्सिलर जास्त यूज करा, कारण का त्याच्यामुळे क्रीज लाईन शक्यतो कमी येतात किंवा येतच नाही. तर क्रीम कन्सिलर हे थोडं ब्लेंडिंगला किंवा तुमच्या ऑलरेडी तुमच्या डोळ्याभोवती क्रीजेस खूप असेल तर ते ब्लेंडिंगला प्रॉब्लेम होतो. आता इथे मी डॅम्प ब्युटी ब्लेंडरनी आय सॉकेटच्या तिथे जे कन्सिलर आहे ते ब्लेंडिंग करून घेत आहे. एक्सेस प्रोडक्ट त्याच्यातून निघून जाईल, जे त्यामुळे क्रीज लाईन्स वगैरे कमी येतात किंवा येत नाही. आता दोन्ही डोळ्यांच्या सॉकेटभोवती मी कन्सिलर लावल्यानंतर एक लाईट ब्राऊन शेड आयशॅडो पॅलेटमधून उचलला आहे आणि तो ट्रान्झिशन लाईनच्या वरते लावलेला आहे आणि ते ब्लेंडिंग करून घेत आहे. कधी पण ट्रान्झिशन लाईनला मी तुम्हाला एक टिप देऊ शकते की ब्राऊन कलरचं जे आयशॅडो आहे ते किंवा लाईट पिंक कलरचं याच्यामध्ये लाईटेस्ट शेड म्हणजे न्यूड शेड तुम्हाला उचलायची आहे आणि ती तुमच्या ट्रान्झिशन एरियाला लावायचं आहे. आता ट्रान्झिशन एरिया म्हणजे जेव्हा जिथे तुमचं डोळे क्लोज होतात त्याच्यामध्ये एक लाईन क्रिएट होते, त्याच्यावरचा पोर्शन त्याला म्हणतात ट्रान्झिशन लाईन. आता तुम्ही इथं बघू शकता मी जास्तीत जास्त ब्लेंडिंग कशी होईल याच्याकडे लक्ष देते आहे. थोडं सर्क्युलर मोशनमध्ये तुमचा ब्रश फिरवायचा आहे. त्याच्यानंतर ब्रशमधून वरच्यावर प्रोडक्ट घ्यायचा आहे आणि ब्लेंडिंग करून घ्यायचं. जिथे तुमचे डोळे असतात तिथे एक चंद्राकार लाईन येते, म्हणजे त्या चंद्राकारच्या वरचा जो पार्ट आहे सोप्या भाषेत बोललं गेलं तर त्याला ट्रान्झिशन लाईन बोलतात. आणि आता मी एक्झॅक्ट तुमची जी क्रीज लाईन आहे जिथे
जो एक चंद्र आकार तुम्हाला दिसत आहे, तिथं मी एक डार्क आयशॅडो म्हणजे ब्राऊनमधला जो लाईट शेड घेतला होता त्याच्यापेक्षा थोडासा डार्क कलर मी घेतला आहे आणि तो या क्रीज लाईनमध्ये फिल करत आहे. एक सेमी सर्कल तुम्ही म्हणू शकता की तिथं डिफाईन होतोय. तुमच्याकडे पेन्सिल ब्रश असतो, त्या पेन्सिल ब्रशच्या साहाय्याने इथे क्रीज लाईन डिफाईन करून घ्यायची आहे. तुम्ही जेव्हा क्रीज लाईन डिफाईन करून घेता अशा प्रकारे, तेव्हा तुमचे डोळे अतिशय उठीवदार दिसतात. आणि आता जे ट्रान्झिशन आणि क्रीज लाईनमध्ये मी जो आयशॅडो फिल केला होता, तोही मी आता ट्रान्झिशन एरिया आणि क्रीज लाईनच्या एरियामधला जो आयशॅडो आहे त्याच्यामध्ये तो छानपैकी असं ब्लेंडिंग करून घेत आहे त्याहीमध्ये. म्हणजे दोन्ही जे कलर आहे लाईट अँड डार्क ते एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे, एक प्रकारे ब्लेंड करून घ्यायचे. तुम्ही इथं बघू शकता की मी जो ब्रश पकडला आहे तो मधोमध पकडलेला आहे, तर त्यामुळं तुमचा जो प्रेशर आहे आयशॅडो फिल करताना किंवा तुम्ही ब्लेंड करताना तो कमी राहतो. आणि ब्लेंडिंगला तुम्ही किती कमी प्रेशर दिलं तर ते प्रोडक्ट व्यवस्थित लागतं. तुम्ही जितकं जास्त प्रेशर देणार तेवढं ते प्रोडक्ट तुमचं निघून जाणार, म्हणजे ते लावून काय फायदा होत नाही. त्यामुळे प्रोडक्ट थोडं थोडं घ्या आणि हलक्या हाताने ब्लेंडिंग करा. आता इथे मी पीच कलर पिक केला आहे आणि तोही आयबॉलवरती मी लावून घेत आहे. अतिशय न्यूड कलरचे शेड मी आता इथे यूज केलेला आहे, ब्राऊन, पीच. ते व्यवस्थितरित्या तुम्हाला ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. ब्लेंडिंग तुम्ही नेहमी लक्षात घ्या की आयशॅडोचं ब्लेंडिंग हे खूप महत्त्वाचं स्टेप असते मेकअप करताना. तुमचे आयशॅडो ब्लेंडिंग करताना तुमच्या दोन्ही डोळ्यांचं ब्लेंडिंग व्यवस्थित एकसारखं दिसायला पाहिजे. आता इथे मी पेन्सिल ब्रश घेतला आहे आणि हायलायटर घेतलं आहे. ते हायलायटर मी डोळ्यांचं जे कॉर्नर आहे दोन्ही डोळ्यांचं तिथे मी लावून घेणार आहे. त्यामुळं थोडा डोळ्यांचं जे कॉर्नर आहेत तेही हायलाईट होतात. इथं आय कॉर्नरला हायलायटर लावून झाल्यानंतर जे तुमचं लोअर लॅश लाईन आहे तिथेही मी जो डार्क कलर पिचिश कलर असा उचलला होता आयशॅडो लावताना तो मी लावून घेतला आहे लोअर लॅशला. आणि त्यानंतर ट्रान्झिशन एरियाच्या वरती जो आयब्रो बोनचा पार्ट येतो तिथे मी थोडं हायलायटर लावून घेतलं आहे आणि थोडंसं हायलायटर मी आय सॉकेटवरती पण प्रेस केला आहे बोटाने. आता तुम्ही इथं बघू शकता, इथे मी स्विस ब्युटीची काजल पेन्सिल वापरते ब्लू कलरमध्ये. आज मी अवॉइड करते लायनर लावण्यासाठी. तुम्हाला लायनर आवडत नसेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही काजल पेन्सिलचा वापर करू शकता. आता मार्केटमध्ये खूप होलोग्राफिक टाईपचे सुद्धा काजल पेन्सिल यायला लागले, ते बी तुम्ही थोडं हंकी फंकी लुक देण्यासाठी ट्राय करू शकता.
इथे मी ब्लू कलरचं काजल पेन्सिल लायनिंग करून घेतलं आहे. तुमच्या लोअर लॅश लाईनलाही तेच काजल लावून घ्यायचं. समजा जर तुम्ही सुद्धा असं आय मेकअप ट्राय करत असाल तर. आता मी कॅमेरा सर्वात जवळून घेऊन तुम्हाला अतिशय बारीकरित्या कसं दाखवू शकते याचा मी या व्हिडिओमध्ये प्रयत्न केला आहे. आता इथे मी परत एक छोटासा पेन्सिल ब्रश घेतला आहे आणि त्याच्या मदतीने मी जे काजल लावलेलं आहे मी ब्लू कलरचं ते मी ब्लेंड करून घेत आहे. म्हणजे जी शार्प लाईन असते तुम्ही काजळ लावल्यानंतरची ती दिसत नाही. आता जे शार्प लाईनचं काजळ लावणं वगैरे ते आता ओल्ड फॅशन झाली, त्यामुळं आता हे न्यू ट्रेंड आहे. तर त्यामध्ये तुम्हाला काय करायचं, तुम्ही काजळ लावलं की ते हे आयब्रो पेन्सिलनी असं ब्लेंड करून घ्यायचं आहे. आता तुमच्याकडे आयब्रो पेन्सिल नसेल तर तुम्हाला एक टिप देते मी. तुम्ही इयरबड्स असतात त्याचा वापर, त्याचा जो पॉईंट असतो कॉटनचा जो पोर्शन असतो त्याचा वापर तुम्ही या ठिकाणी करू शकता. तर तुम्हाला विदाऊट ब्रश वापरून समजा मेकअप करायचा असेल, फाउंडेशन, त्याच्यानंतर पावडर लॉकिंग, आय मेकअप वगैरे, तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की पिन करू शकता की तुम्हाला तसा व्हिडिओ हवा आहे. आता दुसऱ्याही डोळ्यांना सेम मी तसंच ब्लू कलरचं काजल पेन्सिल लावत आहे आणि तेही मी काजल पेन्सिल लावून झाल्यानंतर तेही मी जो ब्लेंडिंग ब्रश आहे, जो ज्याला आपण पेन्सिल ब्रश म्हणतो, आयशॅडो मध्ये वापरला जातो तो ब्लेंडिंगला सुद्धा, तर तो मी वापरणार आहे. आता इथे फाउंडेशन ॲप्लिकेशन ब्रशनी मी फाउंडेशन ॲप्लिकेशन करून घेत आहे. मी इथे फॉरएवर 52चं फाउंडेशन वापरलेलं आहे. तुम्हाला लिंक सगळ्या प्रोडक्ट ज्या वापरल्या आहेत त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील. आता जेव्हा तुम्ही फाउंडेशन ॲप्लिकेशन करता तेव्हा तुम्हाला थोडा ब्रश फ्लॅट ठेवायचा आहे आणि फाउंडेशन ॲप्लिकेशन करायचं आहे. समजा तुम्ही तुमच्या क्लायंटला करत असाल तर मेक शुअर की त्याला तो ब्रश टोचला नाही पाहिजे. तुम्ही समजा जर बिगिनर असाल तर तुम्ही समोरच्याला विचारू शकता की तुम्हाला माझा ब्रश टोचतो आहे का. त्यावरून तुम्हाला प्रेशर किती द्यायचं आहे याचा थोडा अंदाज येईल. तुमच्या कानाच्या पार्टला, तुमच्या नेकला सुद्धा तुम्हाला फाउंडेशन ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. मी बऱ्याचदा बघते की लोक फक्त चेहऱ्याला फाउंडेशन करतात, मानेवरती किंवा कानाचा जो पोर्शन आहे तो इग्नोर करतात. तर तसं न करता तुम्ही सगळीकडं थोडं थोडं फाउंडेशन ॲप्लिकेशन करा. आता फाउंडेशन लावताना मी तुम्हाला एक टिप देते की फाउंडेशन नेहमी जेव्हा तुम्ही स्टार्ट करता तेव्हा तुमचं जे आय कॉर्नर आहे तिथून इनसाईड टू आउटसाईड असं ते ॲप्लिकेशन करत जायचं आहे. त्यामुळं सगळीकडे लागतं. आणि आता इथे बघू शकता तुम्ही, इथे मी मानेला मी साधं सिम्पल ड्रॅग करत फाउंडेशन लावते. तिथं तुम्ही ड्रॅग करत फाउंडेशन लावलं तरी काही प्रॉब्लेम नसतो. आता मी एका डॅम्प ब्युटी ब्लेंडरनी जे मी फाउंडेशन ॲप्लिकेशन करून घेतलं आहे ते मी ब्लेंड करून घेत आहे आणि एक अतिशय हलक्या हाताचं प्रेशर द्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की इथं मी ब्लेंडरचा जो पाठीमागचा भाग आहे जो की एकदम फ्लॅट आहे त्याचा मी जास्तीत जास्त वापर केला आहे. त्यामुळं तुमचं प्रेशर कमी जातं आणि शक्य तितकं प्रेशर कमी असल्यामुळं तुमचं थोडं थोडं ब्लेंडिंग होत जातं आणि व्यवस्थित प्रोडक्ट जास्त निघतही नाही आणि कमी निघत नाही. म्हणजे ते एक प्रॉपर प्रपोर्शनमध्ये ब्लेंडिंग होतं.
जेव्हा तुम्ही मानेवरती लावता तेव्हा तुम्ही ते फाउंडेशन ड्रॅग करू शकता, कारण का आपल्या ज्या मानेची ठेवण असते ती तशी असते, तर त्यामुळं तिथं तुम्ही तसं टेक्निकचा वापर करू शकता. आता मी बऱ्याचदा बघते की जेव्हा तुम्ही आयशॅडोच्या वेळेला कन्सिलर लावता, तर हे जे नोजचे जे कॉर्नर आहे तिथे पण तुम्ही फाउंडेशन ॲप्लिकेशन केल्यानंतर ते थोडंसं हलक्या हाताने व्यवस्थितपणे ब्लेंडिंग करून घ्यायचं आहे. आता इथे मी फॉरेवर 52चं क्रीम कन्सिलर वापरते आहे. लायटर शेड घेतला आहे मी. फाउंडेशनच्या 2 ते 3 टोन तुम्ही लायटर शेड घेऊ शकता जेव्हा तुम्हाला क्रीम कन्सिलरने हायलायटिंग करायचं असतं. आता मी डोळ्याच्या भोवती दोन्ही कन्सिलर वापरला आहे. त्याच्यानंतर नोजचा जो पॉईंट आहे तिथे मी कन्सिलर वापरला आहे, लाईन ड्रॉ करून. त्याच्यानंतर तुमचा जो फोरहेड आहे तिथे जिथं जिथं तुमच्या चेहऱ्याची ठेवण ही उभारलेली असते, म्हणजे तुमचं जे चेहऱ्याची जी रचना आहे जिथं जिथं तो जो एरिया आहे तो थोडा वरती असतो, तिथे तिथे तुम्हाला हायलायटर लावायचं आहे. हे थोडं टेक्निक तुम्ही लक्षात घ्या. आता इथे मी डार्क कन्सिलरने मी कॉन्टोर करून घेत आहे. आता नाकावरती मी 2 लाईन अशा ड्रॉ करणार आहे, त्यामुळं जो माझा नाकाचा भाग आहे तो थोडा छोटा दिसेल. म्हणजे तुमचं जो ते एक इल्युजन क्रिएट करतं की तुम्हाला तुमचं नाक कसं दाखवायचं आहे. तर तुम्हाला असे टेक्निक्स जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आता इथे मी तुम्हाला दाखवते की इथे मी चीकवरती कॉन्टोर करते आहे. तर तुम्ही बघत असाल की कानाच्या तिथून माझे जे आयबॉल आहे त्याच्याबरोबर मधोमध मी कन्सिलर लावलं आहे. त्याच्यानंतर मी क्युपिड बोनला कन्सिलर लावून घेत आहे. लिप्सच्या वरचं जो एरिया असतो जिथं व्ही साईज असं दिसतं तुम्हाला लिप्सवरती, त्याला क्युपिड बोन बोलतात. तिथं मी कॉन्टोर करून घेतला आहे. त्याच्यानंतर जॉ लाईनला मी कॉन्टोर केला आहे. आता इथे मी क्रीम ब्लशचा वापर करते आहे. आता क्रीम ब्लश जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा मी तुम्हाला एक टिप देते की जेव्हा तुम्ही अगोदर जे क्रीम प्रोडक्ट लावलेलं असतं, आता इथे मी फाउंडेशन लावलं आहे, फाउंडेशनवरती मी क्रीम प्रोडक्ट वापरले. आता त्यानंतर मी ते ब्लेंड करून घेतलं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की इथे मी लिप लायनर न वापरता मी लिपस्टिकचाच वापर ॲज अ लायनर केला आहे. एक डार्क कलरची लिपस्टिक मी पिक केली आहे आणि त्यानेच ब्रशच्या साहाय्याने मी लिप लायनिंग करून घेतलेलं आहे. तर लिप लायनिंग करून घेतल्यानंतर ते जे लायनिंग तुम्ही केलेलं आहे तेही तुम्हाला ब्लेंड करून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं लाईट कलरची लिपस्टिक लावायची आणि हा माझा फायनल लुक तयार झाला आहे. तुम्हाला कसा वाटला तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये टाईप करू शकता. आता इथे मी पावडर लॉकिंग करून घेतलेली आहे. तर हा सिंपल मेकअप मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाईप करून सांगा. बाय बाय.